सनातन पंचांगानुसार आपल्याकडे दर 3 वर्षांनी अधिक महिना येत असतो. हा अधिक महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि म्हणून याला पुरुषोत्तम मास असे सुद्धा म्हणतात. कारण भगवान श्रीहरी विष्णूंचेच एक नाव हे पुरुषोत्तम सुद्धा आहे. याखेरीज या महिन्याला मलमास किंवा धोंड्याचा महिना असे सुद्धा म्हणतात. या कालखंडात पुरणाचे दिंड करून ते जावयाला आणि आपल्या इतर नातेवाईकांना खायला देण्याची पद्धत आहे आणि यावरून याला धोंड्याचा महिना असे नाव प्राप्त झाले आहे. तर याला मलमास असे सुद्धा म्हणतात. कारण हिंदू पंचांगानुसार आपण चांद्र वर्षाचा अवलंब करत असतो आणि पाश्चात्य कालगणनेनुसार ते सौर पंचांगाचा अवलंब करतात आणि या दोघांमध्ये 11 दिवसांचा फरक पडत असतो. हा 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी 11 अधिक 11 अधिक 11 यांचा मिळून एक महिना होत असतो आणि यालाच आपण मलमास असे म्हणत असतो. शास्त्रीय कारणानुसार जेव्हा एकच चांद्रमास दोनदा येतो त्यावेळेला अधिक महिना येत असतो. अधिक महिन्यामध्ये सूर्य संक्रांती होत नसते, हे या महिन्याचे वैशिष्ट्य आहे. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि म्हणून या महिन्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व हे अनन्यसाधारण असे आहे. अधिक मासात केलेल्या धार्मिक कृत्याचे फळ हे आपल्याला अनंत पटीने मिळत असते आणि म्हणूनच अधिक मास हा आपल्याकडे श्रेष्ठ महिना समजला जातो. परंतु हा अधिक मास हा काम्य कर्मे करण्यासाठी मात्र वर्जित आहे. या कालखंडात निष्काम कर्मे करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. अधिक महिना विष्णूला समर्पित आहे, त्यामुळे श्रीहरी विष्णूची विशेषत्वाने उपासना या कालखंडात केली जाते. श्रीहरीच्या नामाचा जप करणे या कालखंडात अत्यंत श्रेष्ठ आहे. याखेरीज या कालखंडात केलेले जप, तप, दान इत्यादीचे पुण्य हे सुद्धा अनंत पटीने आपल्याला मिळत असते. या कालखंडात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे हे सुद्धा अत्यंत श्रेष्ठ आहे. जास्तीत जास्त नामस्मरण करणे या कालखंडात महत्त्वाचे मानलेले आहे. याखेरीज व्यंकटेश स्तोत्र, त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम स्तोत्र इत्यादीचे पठण हे सुद्धा अत्यंत फलप्रद आहेत. याखेरीज भागवत कथा श्रवण करणे हे सुद्धा अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे मानलेले आहे. या मासामध्ये केलेले जप, तप, दान हे अनन्यसाधारण महत्त्व. या मासात केलेले जप, तप, दान, पूजा हे अत्यंत पुण्यकारक असे समजले जाते. या कालखंडात दानाचे सुद्धा अत्यंत महत्त्व हे भागवत पुराणामध्ये सांगितलेले आहे आणि त्यातही दीपदान आणि अपूपदान हे या कालखंडात विशेष महत्त्वाचे मानलेले आहे. दीपदान केल्याने अनंत प्रकारची पापे नष्ट होतात असे पुराणात याचे वर्णन आलेले आहे. तर अपूपदान हे सुद्धा या कालखंडात अत्यंत महत्त्वाचे मानलेले आहे. अपूप म्हणजे अनारसे, ज्याला छिद्र असतात असे सच्छिद्र पदार्थांचे या कालखंडात दान करणे पुण्यकारक मानलेले आहे. त्यासाठी आपल्याकडे अधिक मासामध्ये 33 अनारसे किंवा 33 बत्तासे एका नवीन तबकामध्ये ठेवून त्याच्याबरोबर तांब्याच्या निरांजनामध्ये एक तुपाचा दिवा लावून आणि असे हे तबक एका नवीन वस्त्राने झाकून ते दान द्यायचे असते. हे दान आपण देवालयामध्ये ब्राह्मणाला किंवा जावयाला सुद्धा करू शकतो. या कालखंडात 33 या अंकाला विशेष महत्त्व आहे आणि म्हणून दानाची संख्या ही 33 ठेवलेली आहे. 33 अनारसे, 33 बत्तासे असे या स्वरूपात दानाचे महत्त्व सांगितलेले आहे आणि हे दान देताना आपण ते झाकून द्यायचे आहे, हे विशेष महत्त्वाचे आहे. या दिवसामध्ये गंगा स्नान हे सुद्धा अत्यंत पुण्यप्रद असे मानलेले आहे. संपूर्ण महिनाभर गंगा स्नान करणे या कालखंडात पवित्र मानलेले आहे. ज्यांना संपूर्ण महिनाभर जमणार नाही त्यांनी किमान 1 दिवस तरी गंगा स्नान अवश्य करावे. गंगा स्नान करणे ज्यांना जमत नाही त्यांनी आपल्या जवळच्या नदीमध्ये स्नान केले तरी सुद्धा चालते. ज्यांना हे सुद्धा शक्य नाही त्यांच्यासाठी गंगाजल हे बाजारामध्ये विकत मिळते, ते आणून त्याचे 2 थेंब आधी बादलीमध्ये टाकून आणि नंतर त्यात साधे पाणी टाकून आंघोळ केल्याने सुद्धा गंगा फलाप्रमाणेच त्याचे फळ मिळते. हेही जरी शक्य नसेल तरी गंगा स्नानाचा मंत्र म्हणून त्याने स्नान केले तरी सुद्धा ते सुद्धा गंगा स्नानाप्रमाणे पवित्र आणि पुण्यप्रद मानलेले आहे. गंगा स्नानाचा मंत्र हा सुद्धा मी तुम्हाला आत्ता सांगत आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांनी तो नोट करून घ्यावा. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी
जलसन्निध पुरुषवमे असा हा मंत्र आहे. हा मंत्र म्हणून त्या पाण्याने स्नान केल्याने सुद्धा गंगा स्नाना इतकेच फल प्राप्त होत असते. त्याचबरोबर या कालखंडात दीपदानाचे सुद्धा अत्यंत महत्त्व आहे. या कालखंडात तुपाचा दिवा आपल्या घराच्या देवघरामध्ये, विशेषतः श्रीहरी विष्णूच्या प्रतिमेसमोर किंवा आपल्या घरामध्ये बाळकृष्ण असतो त्याच्यासमोर हा लावणे अत्यंत श्रेयस्कर आणि फलप्रद मानलेले आहे. आता काही घरांमध्ये शाळीग्राम सुद्धा असतो. शाळीग्राम हे सुद्धा विष्णूचेच प्रतीक आहे आणि म्हणून शाळीग्रामासमोर सुद्धा हा आपण अखंड दीप जर महिनाभर तेवत ठेवला तर ते अत्यंत पुण्यप्रद असे आहे. त्यामुळे घरामध्ये समृद्धी आणि शांतता नांदण्यास ही मदत मिळते. त्याचबरोबर या कालखंडामध्ये महिनाभर तुळशीजवळ सुद्धा दीप लावणे हे अत्यंत पुण्यकारक आहे. कारण जेथे तुळस असते तेथे श्रीहरी विष्णूंचा वास असतो आणि म्हणून या कालखंडात तुळशीची सेवा ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्यासाठी तुळशीला संपूर्ण महिनाभर आपल्या घरामध्ये तुपाचा दिवा हा अवश्य दाखवावा. तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा दीप हा सुद्धा लावलेला तरी सुद्धा चालतो. असे हे दीपदान आपण संपूर्ण महिनाभर करावे. ज्यांना शक्य नाही त्यांनी महिन्यातून एकदा तरी असे दीपदान अवश्य करावे. त्यामुळे अनंत प्रकारची पापे ही नष्ट होत असतात. त्याचबरोबर या अधिक महिन्यामध्ये अधिक मासाच्या पोथीचे नित्य पठण हे सुद्धा अत्यंत श्रेयस्कर मानलेले आहे. ही अधिकाची पोथी बाजारामध्ये सहज उपलब्ध होते. या कालखंडात सात्विक अन्न भक्षण करणे हे सुद्धा अत्यंत पुण्याचे मानलेले आहे. त्याचबरोबर संपूर्ण महिनाभर दिवसातून एकदा जेवणे किंवा मौन व्रताने जेवणे म्हणजेच न बोलता जेवणे हे सुद्धा अत्यंत पुण्यकारक मानलेले आहे. हे महिनाभर करणे न जमल्यास महिन्यातून एकदा तरी अवश्य करावे. 33 आकडा याला अत्यंत महत्त्व असल्याने या कालखंडात 33 बत्तासे, 33 अनारसे, 33 दीपदान अशासारख्या 33च्या पटीत असलेल्या वस्तूंचे दान हे अवश्य करावे. त्याचबरोबर या कालखंडामध्ये 33 सुपाऱ्या, 33 नारळ किंवा 33 फळे असे सुद्धा आपण दान देऊ शकतो. याशिवाय या कालखंडामध्ये 33 सुवासिनींचा यथोचित सत्कार करून त्यांना यथाशक्ती दान किंवा काही भेटवस्तू जर दिली तर ती सुद्धा अत्यंत पुण्यकारक अशी मानलेली आहे. आता हे दान कधी करावे तर हे दान संपूर्ण महिनाभर करता येते. जर महिनाभर करता येणे शक्य नसेल तर त्यासाठी शास्त्रामध्ये काही मुहूर्त दिलेले आहेत. हे मुहूर्त सुद्धा आता आपण कोणते आहेत हे पाहणार आहोत. ज्यांना इच्छा आहे त्यांनी ते नोट करून ठेवावेत. शुद्ध आणि कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी ही तिथी हे दान करण्यासाठी महत्त्वाची मानलेली आहे. त्याचबरोबर पौर्णिमा, कृष्ण पक्षातील अष्टमी, नवमी आणि चतुर्दशी या सुद्धा तिथी दान देण्यासाठी महत्त्वाच्या मानलेल्या आहेत. याखेरीज अमावस्या तिथीला जर हे दान दिले तरी सुद्धा ते अत्यंत शुभप्रद समजले जाते. या व्यतिरिक्त या महिन्यामध्ये जेव्हा व्यतिपात आणि वैधृती हे योग येतात त्यावेळेला सुद्धा हे दान आपण करू शकतो. हे नाही जमले तर आपल्या इच्छेने ज्या दिवशी आपली इच्छा होईल त्या दिवशी सुद्धा आपण हे दान यथाशक्ती देऊ शकतो. हा कालखंड काम्य कर्मासाठी वर्जित आहे म्हणून कोणत्याही प्रकारची काम्यकर्मे या कालखंडात निषिद्ध मानलेली आहेत. जसे की विवाह, वास्तुशांत, मुंज यासारखी कर्मे या कालखंडात करू नयेत. या कालखंडात विष्णूचे जेवढे होईल तितके नामजप करणे हे अत्यंत श्रेष्ठ सांगितलेले आहे. त्यामुळे लक्ष्मी नारायणाची कृपा ही आपल्याला होत असते. आपल्याकडे जावयाला हे विष्णू स्वरूप मानलेले आहे तर मुलीला लक्ष्मी स्वरूप मानलेले आहे आणि म्हणून या कालखंडामध्ये जावई आणि मुलगी यांना हे अपूप दान द्यायचे असते. त्यायोगे लक्ष्मी नारायणाची सेवा केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते आणि लक्ष्मी नारायण आपल्यावर सदा प्रसन्न राहून आपल्यावर ते समृद्धीची वर्षा करत असतात आणि म्हणून जावयाला आणि मुलीला हे अपूपदान नक्की करावे. त्याचबरोबर या कालखंडामध्ये मुलीने आईची ओटी भरण्याची परंपराही आपल्याकडे आहे आणि याखेरीज गरजूंना अन्नदान, वस्त्रदान हे सुद्धा अत्यंत शुभ फलदायी असे मानलेले आहे. यापैकी आपल्याला जमेल त्या कोणत्याही प्रकारच्या व्रताचे तुम्ही पालन करणे हे गरजेचे आहे. किमान महिन्यातून एकदा तरी हे अवश्य करा ज्यामुळे तुमच्या पुण्यामध्ये वृद्धी होईल. याखेरीज गोसेवा करणे हे सुद्धा या महिन्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानलेले आहे.
गाय ही श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून या कालखंडात केलेली गोसेवा ही सुद्धा अत्यंत श्रेष्ठ पुण्यकारक अशी मानलेली आहे. अशा रीतीने आपण अधिक मासामध्ये कोणते व्रत, स्तोत्र किंवा एखादा नैमित्तिक उपाय करता येईल याविषयीची माहिती घेतलेली आहे. यापैकी तुम्हाला जमेल ती व्रते तुम्ही अवश्य करा. जमतील तर सगळी करा, नाही जमली तर एखादे तरी आणि एखाद्या दिवशी तरी नक्की करा, ज्यायोगे अधिक मासाचे आपल्याला पुण्य मिळण्यास मदत मिळणार आहे. अशा रीतीने आज आपण अधिक मासात कोणती व्रते करावी याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.